बरेच वेळा असं होतं ना, की ICSE मध्ये एखाद्या मुलाला आपण घातलेला आहे आणि काही दिवसांनी त्या पालकांना असं वाटतं, की नाही माझा मुलगा ते कोप अप करू शकत नाहीये. सो ह्याचा म्हणजे ह्याचा अर्थ त्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणून काही मुलगा शाळा सोडतोय, त्याचं ग्रास्पिंग कमी आहे म्हणून शाळा सोडतोय, का शाळेतले शिक्षक त्या पद्धतीने शिकवत नाहीयेत आणि मग अशा पद्धतीने मध्येच त्याचं बोर्ड चेंज करणं कितपत योग्य ठरू शकतं? आता याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. म्हणजे एक व्यक्ती म्हणून विद्यार्थी घेतला तर त्याच्यात काही लर्निंग डिसेबिलिटीज आहेत का, काही स्लो लर्नर्स आहेत का, अटेन्शन डेफिसिट आहे का. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा शिक्षक समजावून सांगत असताना त्याच्या डोक्यात जर कालच्या खेळण्याचे किंवा कालच्या भांडणाचे विचार आले असतील तर तो मुद्दा त्याच्या डोक्यातनं निघून जातो, म्हणजे तो ग्रास्पच केला जात नाही. मग अशा वेळेला तो वीक पॉईंट कायम पुढे राहतो आणि मग त्याला त्रास होतो. तुम्ही खरोखर जर हे सगळी बोर्ड्स बघितलीत ना तर पहिल्याच्या पायावर दुसरं उभं आहे अशी फक्त भाषा आहे आणि गणित आहे. तुम्ही बघितलं तर इतिहासाचे धडे दरवर्षी वेगळे असतात, भूगोलाचे धडे दरवर्षी वेगळे असतात.